महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नाशिक जिल्ह्यातील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत भीषण स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात भीषण आग। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला नाशिकमध्ये भीषण अपघात झाला। इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरातील जिंदाल कंपनीत आज सकाळी 11:30च्या सुमारास भीषण स्फोट झाला। यामुळे कंपनीला आग लागली आणि आगीने भीषण रूप धारण केले। या आगीच्या ज्वाला हवेत उंच पसरल्या आहेत। या आगीच्या स्वरूपाचा अंदाज लावता येतो। बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। या घटनेची अधिक माहिती अशी की जिंदाल ग्रुपच्या पॉलीफिल्म या बांधकाम कंपनीच्या बॉयलरचा यापूर्वी स्फोट होऊन आग लागली होती। या आगीत काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत। काही कर्मचारी आत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। नाशिक शहर आणि ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान आणि नाशिक अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। गंभीर जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। कंपनीला लागलेली आजची आग भीषण असून कंपनीत काम करणारे 14 कर्मचारीही गंभीर भाजले आहेत। जखमींमध्ये एक महिला मृत झाली आहे। मात्र कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे अजूनही लहान मोठे स्फोट होत आहेत। घटनास्थळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप आदीसह प्रशासनातील सर्व अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत। कंपनीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे। कंपनीत अजूनही मोठ्या प्रमाणात स्फोट होत असून आग मोठ्या प्रमाणात पसरत आहे। मदत कार्यासाठी आणि आग विझवण्यासाठी लष्कराचे मदत घेतली जात आहे। लष्कराचे हेलिकॉप्टर्स आणि नाशिकच्या आर्टिलरी सेंटरचे लष्कराचे जवान या ठिकाणी दाखल झाले आहेत। विस्तार माहिती देतो आहोत। मुख्यमंत्री महोदय आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत। कदाचित ते इकडे वस्तुस्थितीला भेट देण्याची पण शक्यता आहे। जो आकडा सांगितला जातो आतमध्ये अडकलेल्या लोकांचा अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने सांगितलं, मात्र जी नाही, आता आपण सगळेजण त्याच्या काही अंतरापर्यंत आपण सगळेजण गेलो होतो आणि खूप मध्ये जाण्याला पण आपल्याला तिथं मर्यादा आहेत, कारण प्लॅस्टिकशी संबंधित प्रॉडक्ट्स इथं आहेत आणि काही त्याच्यातले जे केमिकल्स असतात त्याच्या पण काही टँक्स आहेत आणि म्हणून एक मर्यादेच्या पुढे जाऊ नये असे आदेश संबंधित विभागाचे आहेत। परंतु कंपनीचे अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल हे यामध्ये लोक अडकलेले त्यांची माहिती लपवत आहे, एकूण लोक किती ही माहिती शेवटपर्यंत मिळत आहे किंवा या जसं आता आपल्याला सांगण्यात आलं की पहिले तर आग आटोक्यात आणणं, जे कोण तिकडे इंजुर्ड आहेत त्यांच्यावर उपचार करणं, त्या कंपनीचाच कुठल्या हॉस्पिटलशी ऑलरेडी टायअप होतं तर तिथेच त्या पेशंट्सला ॲडमिट करण्यात आलेलं आहे। फोनवरती अधिकाऱ्यांना सुरुवातीला सूचना दिल्या, त्यानंतर जिल्हा रुग्णालय सज्ज झालं आणि इतरही हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी बेड्स उपलब्ध झाले तातडीनं। तर अशाच स्वरूपाने अग्निशमन दलाच्या इतर काही यंत्रणा ज्या आहेत त्या अद्यापर्यंत पोहोचल्याने त्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? नाही, आत्ता जर आपण बघितलं असेल की नाशिक महानगरपालिका असेल, MIDC असेल, जिथून आपल्याला फायर ब्रिगेड उपलब्ध होतील तिथून बोलून आपण हे आग विझवण्याचं काम चालू आहे। केमिकल कमी पडते, फोनच्या साह्यानेच ही आग विझू शकते त्याची पण पूर्तता करण्यात आलेली आहे आणि त्याचं पण या आगीच्या घटनेची कशी आता पुढे चौकशी केली जाईल? मला असं वाटतं की पहिले तर आता आपण पाहतो की पहिले हे सगळं कंट्रोल करावं लागेल, याला आपण प्राधान्य देऊ। भविष्यामध्ये असे प्रसंग घडणार नाहीत। हा प्रसंग पण कशामुळे घडला याचं सविस्तर माहिती आपल्याला घेता येईल। आग विझवायला किती वेळ लागला अंदाजे अजून काय सांगते? आता आपण सगळेजण सोबतच आहोत। ठीक आहे की जिंदाल कंपनीचा जो प्लांट आहे तो पॉलीफिल्म इथे तयार होतं आणि तिथे सकाळी एका बॉयलरमध्ये एक्सप्लोजन झालं। ते इतकं प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात होतं की आजूबाजूच्या गावांना देखील याची दाहकता जाणवली। आपण आता बघत असाल की धुराचे लोट काही अंतरावरून नाशिक मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा दिसत आहेत। इतका मोठ्या प्रमाणात हे एक्सप्लोजन झालेलं आहे।
खूप मोठी कॅज्युअल्टी नाशिक जिल्ह्यासाठी आज म्हणावी लागेल आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आत्तापर्यंतचा आकडा प्रशासनाने सांगितला तो 14 आहे. 14 जण जखमी झालेत. एक डेथ आत्ता झालेली आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ मदत सुरू केलेली आहे. आपण सातत्याने आपल्याही माध्यमातून ही बातमी जात आहे की माननीय CM साहेबांना, माननीय DCM साहेब यांना देखील या बाबतीतचे रिपोर्टिंग झालेलं आहे. ते देखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि SDRF, NDRF यांना देखील इन्फॉर्म करून तात्काळ त्या मदतीसाठी आवाहन केलं आणि ती टीम देखील SDRFची इथे मदतीसाठी आलेली आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासन, कमिशनर, कलेक्टर, SP, IG आणि सिव्हिल सर्जन या सगळ्या टीमने तात्काळ इथली व्यवस्था केलेली आहे. पहिलं आपलं जे मेन फोकस आहे तो लोकांना रेस्क्यू करणं इथून आणि त्यांना तात्काळ ॲडमिट करणं. हेल्थ डिपार्टमेंटच्या दृष्टीने मोर दॅन 100 बेड्स आपण ऑक्युपाईड केलेली असल्याची माहिती आहे की मग ते वेगवेगळे हॉस्पिटल्स असतील, सिव्हिल हॉस्पिटल असेल, SNBT असेल आणि त्याचबरोबर मेडिकल कॉलेज असेल आणि आवश्यकता पडली तर इतरही हॉस्पिटल ऑक्युपाय बेड करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी स्वतः पालकमंत्री महोदयांची सुद्धा इथे उपस्थिती आहे. आमचे इथले स्थानिक आमदार महोदय पण उपस्थित आहेत आणि आमच्याही माध्यमातून जी सगळी शक्य ह्या बाबतीतची उपाययोजना आहे ते करण्याचे निर्देश केलेले आहेत. परंतु ही खूपच दुर्दैवी घटना आहे. हा ऑटो प्लांट आहे असं प्राथमिक अहवालातनं सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे संख्या अजून निश्चित होत नाही आहे की नक्की किती असेल उपस्थिती. पण या बाबतीत सगळे प्रशासन लक्ष काही ठेवून आहे. मृताची काही ओळख पटली का? इगतपुरी में जिंदाल कंपनी में आग लग गई है. बहुत बड़ा हादसा है. वहाँ पर 14 लोग जो है वहाँ पर उनको रेस्क्यू किया है. सुयश हॉस्पिटल में उनको दाखिल किया गया है, प्राइवेट हॉस्पिटल में. उनका अच्छा इलाज करने की सूचना मैंने दी हुई है. कोई भी कसर वहाँ पर न रखे ऐसी मेरी सूचना है. और जो बाकी लोग हैं वहाँ फैक्ट्री के अंदर, उनको बचाने की पूरी कोशिश, बाहर निकालने की, रेस्क्यू करने की पूरी कोशिश हमारी टीम कर रही है. और मैंने खुद देवड़ाली एयरफोर्स के सदन कमांडेंट चौधरी, इनसे मैंने बात की है और उनको भी मैंने कहा है कि हेलीकॉप्टर की मदद हमें चाहिए. उन्होंने हेलीकॉप्टर भी ॲक्टिवेट कर दिया है. त्यांनी सांगितलं तर एक महिलेचा दुर्दैवी अंत याच्यामध्ये झालेला जखमींपैकी गंभीर किती आहे? आहे. यामध्ये आता जे ॲडमिट आहेत ते माझ्याकडे जो आकडा होता ते 9 आणि 4चा होता. त्याच्यापैकी 4 गंभीर होते. सगळे सुयशलाच आहेत. काही सुयशला आहेत, काही SNBT ऑन द वे होते. अजून तसा आम्ही पण त्याच्यावर ट्रॅक करून केंद्रीय पातळीवरून काही आपण सुरक्षा किंवा आपण हे विझवण्यासाठीची लष्कराची काही नाही. याच्यात तात्काळ आम्ही तेच आमचं म्हणणं होतं की SDRF, NDRFला तात्काळ याच्यासाठी आवाहन केलं जाताना आपण बघितलं असेल की हेलिकॉप्टरने काय मदत घेता येते का, किंवा हा केमिकल आहे, हे पॉलिथिनशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे याच्या विझवण्याच्या पण वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत आणि त्याप्रमाणे प्रशासनाने ती हे केलेली आहे मदतीची सर्व. सकाळी जसं प्रशासनाला माहिती मिळाली की अशी स्फोट होऊन आग लागलेली आहे, प्रशासनाने तात्काळ पुढची कारवाई केली. रेस्क्यू ऑपरेशन्स असेल, फायर फायटिंगची व्यवस्था असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, लोकल तहसीलदार असतील, पोलीस अधिकारी, SP तात्काळ जागेवरती पोहोचले आणि मी पण इथे जागेवरती पोहोचलो आणि आपण सर्व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत 14 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे. एक डेथ आता सिव्हिल हॉस्पिटलमधनं आपल्याला रिपोर्ट झालेला आहे आणि बाकी लोकांची उपचार चालू आहेत. आणि आता जे काही बाहेर आपण जे लोक रेस्क्यू करून आणलेले आहेत त्यांच्याशी मी स्वतःही बोललेलो आहे आणि त्यांनी आता आत कोणी नाही असं सांगितलेलं आहे. तरी आपण सर्व काळजी घेतो आहे. हे 3 लोक जे आत आपले अडकलेले होते म्हणून आम्ही एअरफोर्सला रिक्वेस्ट केली होती आणि नाशिकच्या कॅट्सला आम्ही रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी बघताय आपण हेलिकॉप्टरचं, कारण असं केमिकल जिथे आग असते अशा ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापर होत नाही. परंतु आम्ही त्यांना म्हटलं की जर शक्य असेल तर आपण हे 3 लोक रेस्क्यू करू आणि तिथे आपण फायर फायटिंग आणि बाकी यंत्रणा ठेवलेली आहे. परंतु आता आपल्याला हेलिकॉप्टरची गरज पडणार नाही. आता आग जशी नियंत्रणात येईल, कारण हे केमिकल आग असल्यामुळं आपलं नॉर्मल जे फायर टेंडर्स आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला फोम टेंडर्स लागतात आणि याला अँटीडोट लागतो. त्या फोम टेंडरमध्ये इतर केमिकल मिक्स केले की आग आटोक्यात येते. ते सर्व उपलब्ध झालेलं आहे. आजूबाजूचं ठाणे असेल, HL असेल, देवळालीचं कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, नाशिकमधल्या सर्व नगरपालिका असतील, MIDC असेल आणि आजूबाजूच्या फॅक्टरी, सर्व फायर टेंडर्स आपण इथे बोलवलेलं आहे.
आणि ठाण्याला पण आपण निरोप दिलेला आहे. ठाण्याचे काही फायर टेंडर्स आपल्याकडे रिपोर्ट करतो आहे. तर अशा प्रकारे आपण शर्थीचे प्रयत्न करून जीवितहानी होणार नाही याची सर्व काळजी घेतो आहे. माननीय पालकमंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय आपल्या इथे आलेले आहेत. त्यांनी पण पाहणी केलेली आहेत आणि त्यांनी पण प्रशासन निर्देश दिलेले आहे. त्याच्याप्रमाणे प्रशासन पुढची सर्व कारवाई करत आहे. मुंडेगाव येथील मी स्थानिक रहिवासी आहे. आज या जिंदल कंपनीला 8:30 ते 9च्या दरम्यान छोटीशी आग लागली होती. ही आग बुझवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या केमिकल फायरने केला होता, पण ती आग काही बुझवलेली नाही. त्यानंतर आग हळूहळू वाढत गेली आणि ती एका टँकीला लागल्यामुळं मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानं तालुक्यामध्ये इकडे तिकडे हादरा बसला. हादऱ्याने काहींचे पत्रे पडले. एवढा मोठा हादरा बसल्यामुळे त्या ठिकाणी आग वाढत गेली. वाढत गेल्यामुळे त्या आगीच्या धुराने सूर्यसुद्धा त्या ठिकाणी झाकून गेला. अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि लगेच त्या ठिकाणी मीडियावाले, पोलीस फोर्स सगळे त्या ठिकाणी उपस्थित झाले. पण मीडियावाल्यांना मध्ये जाऊन दिलं नाही, कारण त्या ठिकाणी 150 ते 200 ऑफिस स्टाफ कामगार काम करत होते. त्यापैकी 2-5 लोक बाहेर निघाले, बाकीचे मध्येच राहिले. ते अजूनही बेपत्ता आहेत, कारण 29 ते 30 ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचले आहेत, पण एकही ॲम्ब्युलन्स आत्तापर्यंत बाहेर निघलेली नाही. जर जीवितहानी टाळायची असती तर मॅनेजमेंटने किंवा इतर पोलीस फोर्सने यांनी मदत करून त्यांना बाहेर काढलं असतं, पण अद्यापही अजूनही एकही पेशंट त्या ठिकाणी बाहेर काढले गेला नाही. याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांचा कोळसा झाल्यानंतर हे बाहेर काढता येईल काय, अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने पोलीस कमिशनर व लेबर कमिशनर यांनी सर्वांनी या ठिकाणी मदत कार्य केलं पाहिजे. नाहीतर यांच्यावर मानव हक्काचा मानहानीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. बोला. आज सकाळी 10:30 ते 11च्या वेळेस मोठा स्फोट झाला. आम्ही जानोरी गावचे असताना 5-6 किलोमीटर अंतर आहे, तर ते आमच्या पत्र्यांचा आवाज आला, खिडक्यांचा आवाज आला. काय झालं म्हणून बघितलं तर वरती आकाशामध्ये असा धूर होता. सूर्यसुद्धा आभूट आल्यासारखं वाटलं. तर इथं बघितलं येऊन परिस्थिती अशी आहे. फायर ब्रिगेडचे जवळजवळ 10 ते 15 बंब आले, तरी ती आग आटोक्यात आली नाही. जवळजवळ 200 ते 250 लोकांचा स्टॉप तिथं होता आणि तिथून 25 ते 30 ॲम्ब्युलन्समध्ये आहे आणि तिथून एकही ॲम्ब्युलन्स 4 जिंदालच्या गेटवरून आपण सर्व बघत आहात. त्याचे काही जिंदालमध्ये जो काही स्फोट झालेला आहे केमिकल प्लॅन्टचा, तर आपण बघत असाल सूर्याला सुद्धा झाकण्याचं काम केलेलं आहे. इतकी आग, प्रचंड अशी आग आहे. या आतापर्यंत 15 ते 20 बॉम्ब आलेले, पाणी बॉम्ब आलेले, परंतु अजूनही ती आग आटोक्यात येत नाही. खरी 10 वाजता ही आग लागलेली आहे, पण कंपनी व्यवस्थापनाने ही आतल्या आत विझवण्याचा प्रयत्न केला, पण ती न विझल्यामुळे आणि त्यांच्या त्या चुकीच्या प्रकारामुळे 12 वाजता तिथं एक केमिकल प्लांटचा स्फोट झालेला आहे. आणि या स्फोट झाल्यामुळे तिथं त्या ज्या डिपार्टमेंटमध्ये 200च्या जवळपास जे काही परप्रांतीय कामगार होते त्यांचा अजूनही तपासणे बेपत्ता झालेले. आणि अशी परिस्थिती असताना जी काही जितक्या 20-25 ॲम्ब्युलन्स आलेल्या आहेत त्या आजही तिथं साईटला ठेवण्यात आलेल्या आहेत. एकही तिथं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही. परप्रांतीय असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करत आहे. आम्ही मागणी करतो का याची नीट चौकशी झाली पाहिजे. आणि या जिंदालच्या अनेक वेळा आम्ही प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी केल्या असताना, वेळोवेळी तक्रार केल्या असताना सुद्धा प्रशासनाने इथं लक्ष न दिल्यामुळं किंवा या कंपनीला सेफ्टी नसल्यामुळे हा जो काय आज प्रकार झालेला आहे आणि त्याच्यातून ही काही मोठी जीवितहानी झालेली आहे. याला तालुक्यातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहे. यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आणि मॅनेजमेंटवर या जे काही मनुष्यवधाचा जे काही इथं मयत झालेले, जे काही या दुर्घटनेमध्ये मयत पावलेले, यांना जबाबदार धरून यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि हे जे काही मयत झालेले आहेत यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपये भरपाई देण्यासाठी शासनाने आपण केलं पाहिजे. जवळपास आजपास आपण बघत असं काही परिस्थिती एकदम खराब आहे. मात्र हे प्रकरण दाबण्याची
पूर्ण फुल तयारी असल्यामुळं आतमध्ये मीडिया असेल किंवा कोणी चौकशी करण्यात गेल्यासाठी त्यांना आतमध्ये जाऊन दिलं जात नाही आणि चौकशी आतापर्यंत चौकशी क्लिअर होत नाही, किती मेलेले काय मेलेले याची चौकशी होत नाही आणि आजपर्यंत एकही प्रेत किंवा एकही जखमी माणूस बाहेर हॉस्पिटलमध्ये नेला गेलेला नाही. सगळ्या ॲम्ब्युलन्स जागेवर उभं आहेत, सगळं पोलीस स्टाफ तिथं उभं आहे. अशी परिस्थिती इथं आहे. त्यामुळे शंका निर्माण होते का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन आणि इथले जे काही स्थानिक पुढारी असतील हे मिळून करत आहेत. मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म.